न हो कोणी काय. कारण कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पनेमुळे अविद्येमुळे याला जीव दशा प्राप्त झाली. वाया मन हे नाम एरवी कल्पनाचीच सावेव दयाचे ने संगे जीव दशा. मागे म्हणतात या मनाला मन हे नाव आहे, पण वाया वाया म्हणजे काय? कारण त्याच्या संगतीनं म्हणून त्याला अधोगतीला जातो ना. वाया मन हे नाम एरवी कल्पनाचीच सावेव. कल्पना मनाची कल्पना आहे, म्हणून मनापासून कल्पना मनाचे संकल्प जरी आहे बुद्धी. संकल्प विकल्प हा मनाचा धर्म आहे म्हणा. आणि कल्पना सुद्धा मनाचीच एक प्रकारची महाराज आहे, अविर्भाव आहे. म्हणून संतांच्या अंतकरणामध्ये अशा साधूंच्या अंतकरणामध्ये हमेशा करता नामस्मरण करणारे वारी करणारे नेहमी महाराज अखंड ज्यांच्या अंतकरणात देवाची प्रीती आहे, ज्यांचं जीवन भगवंतासाठीच आहे महाराज. केवळ देवच त्यांच्या जीवनामध्ये आहे, दुसरं काही. कृष्ण माझी माता पिता महिला बंधू तुलता कृष्ण कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे पारू उतरू पहिला रुक्माई माझी आई. तसं ज्याच्या जीवनामध्ये अखंड परमात्मा आहे, ज्यांच्या जीवनात अशा वाईट कल्पना कोणत्या प्रकारची आहे, कल्पनेची बाधा त्यांना होऊच नाही. कल्पनेची बाधा न हो कोणत्या काळी महाराज कधीच नाही. चांगला काळ येऊ, दुष्काळ येऊ, सुकाळ येऊ, चांगल्या प्रकारचा योग कोणताही कार्य त्यांच्या जीवनामध्ये साधून घ्या. अनेक प्रकारच्या कल्पना ज्या आहेत महाराज, त्या कल्पनेने त्यांच्या घरामध्ये अंतकरणामध्ये घर करूच नाही. कल्पना एक विलास आहे, मनाचा विलास आहे. मनानं जर ठरवलं तर मन महाराज फार भटकते. मनासारखी ग्वाहीची होणार नाही. मनाला एवढा मोठा वेग आहे हो. त्यामुळे तुम्हाला भारत सरकारने एक विमान पाठवलं होतं, कोणता बुधावर पाठवलं होतं. त्याला त्या बुधा जाण्यासाठी 1 वर्ष कालावधी त्याच्या कक्षेत जाण्यासाठी लागला. बुधाच्या कक्षेमध्ये जाण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागला त्याला, 365 दिवस. मग ती म्हणतात त्याचा वेग कमी असेल, गाडी बैलासारखा असेल, घोड्याच्या टांग्यासारख्या असेल. एका सेकंदाला 22 किलोमीटर चालायचं महाराज. एका सेकंदाला 22 किलोमीटर. ते एका मिनिटाला महाराज 22 गुणिले 60, 22 32 नाते 1320. एका मिनिटाले 1320 किलोमीटर. तर 60 मिनिटाले गुणिले 60 13 78 जवळजवळ 80,000 किलोमीटर एका तासाले. तसे 24 तासाचा गणित आला. म्हणजे पहा ना, 80,000 किलोमीटर एका तासाने, तर 24 तासाने 24 92 1,92,000. आणि ते झाले एका दिवसाचं. आता गुन्हेले 305. आता आपल्या त्याने गणित होत आता मी का गणित नाही. पण इतका वेळ त्याला लागला महाराज त्याच्या कक्षेमध्ये जाण्यासाठी, त्या बुध ग्रहाच्या. आणि त्याच्यात आपलं मन काय चटकन गेलं ना, आलंही पाहू म्हणे खरं काय ते सांगा. आपलं मन म्हणजे मनाचा वेग किती पाहा तुम्ही. नासाचं कोणतं यान सोडलं तरी मला त्याच्यापेक्षा कमीच. कोणताही वेग असतो त्याच्यापुढे कमीच आहे. म्हणून ते मन अशा प्रकारचं महाराज
आणि म्हणून त्या मनाच्या कल्पना गुलाचा मनाच्या कल्पना येतात ज्या काही कल्पना येतात मनुष्याच्या जीवनात चांगल्या वाईट खऱ्या खोट्या भलं बुरं हे मनातच होते महाराज म्हणून महाराज म्हणतात संतांनी मनाला सांगणं आधी मन जरा हाती एक ते बुद्धीनं म्हणतो ते का म्हातारी नाकांवर राहतात आधी मन जरा हाती पुन्हा लागला पाठी पुन्हा आणि मन धराती मंग पुन्हा लागला पाठी एवढं पाठी म्हणजे याचा अर्थ मनाचा जो वेग आहे महाराज त्याच्यापासून महाराज साधू संतांना त्या मनाचा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्याच्यापासून त्याला कोणत्या प्रकारची पीडा होऊ नये म्हणून महाराज म्हणतात कल्पनेची बाधा कोणत्याच काळामध्ये कोणत्या काळात बी त्यांना झाली नाही साधूला कल्पना लोकांनी त्रास दिला जरूर खूप त्रास दिला लोकांनी जरूर पण महाराज पुढे साधू आताही त्रास आहे साधूला का तुम्हाला काय वाटते साधू त्रास नाही वाटते का महाराज साधू त्रास नाही आताही साधूला त्रास आहे कोणाला चालणार काय चालणार टाकणारी माझी गोष्ट सांगतो आमचा शेजारी आहे जिनं शेला टाकला घालल्यानंतर ते शैली घेत बाहेर साधू या साधू लोक लय कोटी जमा असतील ना या साधूचे असं लोक येतो आणि 5 वर्ष झाले गेला तो नेहमी करता म्हणजे तो काय का या बाजूला लय पैसे असतील या बाजूला लय पैसे असतील बरं का नेहमी करता लोकही तो सांगायचा मनाने बोला तर मी घेतलं ना मस्त आहे महाराज तुमचं मस्त आहे बाबा खाणं पिणं बरं आहे तर तुमचं सांगा ना अगोदरच होतो म्हणता की आम्हाला तुम्हाला जेवायला काय अगोदरच म्हणता काय करून ठेवा तुम्हाला जेवायला महाराज काय आवडीचे असेल ते तुम्ही सांगा बरोबर आहे ना एवढी सोय वेळेची सोय होते जेवढी साधू महाराज जेवढं मोठं फ्री आहे साधू खरंच का फ्री आहे महाराज एका गावाला गेलो ना महाराज काय करावं लागेल म्हटलं आपली चटणी भाकर करत नाही हो तुम्ही काय आम्ही शेअर कर बापा आमच्या गावा चटणी भाकर अहो भाकर तुम्ही हो नाही महाराज तुम्ही तर मस्त नुसतं तोंडातून शब्द काढला की पुरणपोळ्या केल्यास तर गेला झाले आणि नुसतं पण मी म्हटलं गंमत केला राजे म्हणजे गंमत ते तुमच्या तोंडातून शब्द निघला तसा घडला खरंच आहे महाराज कोण्या गावी गेलो ना लोक चहाचे की दूध घेता म्हटलं चहाचे नाही दूध बी नाही हे काफी घ्या काफी देतो माझ्या मोठी काफी देतो महाराज नाही काय म्हणून सांगायचं असं लोक साधूची कशी सेवा करतात म्हणून अशा त्या संतांचं वर्णन आणि महाराज म्हणतात कल्पनेची बाधा त्यांना अशा वाईट कल्पना आणि ज्यांच्यामुळे महाराज त्यांच्या परमार्थामध्ये विघ्न येईल अशा प्रकारच्या कल्पना कधी कोण्याही काळी येऊ नये कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही सर्व संत मंडळी सुखी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही सर्व संत मंडळी सुखी असो अशाच्या कल्पना त्यांच्या मनामध्ये येऊ नये पण कोणत्या प्रकारच्या परमार्थामध्ये बाधा करू नये महाराज हे बाधा आहे मनुष्याला पैशाचा मोह बाधा आहे पैशाचा लोभ बाधा आहे कीर्तीचा लोभ बाधा आहे महाराज म्हणतात अनेक
शरीराचं सांगत काम क्रोध लोभ हे परमात्मातले वैरी आहे, वैरी. आणि ते कोणाला मनाचं रस्ते करतात. न लगे ज्ञानाचे पाठी जोबे ज्ञानाच्या कंठी नाना संकटी नाचवी. विषय न लगे अज्ञानाचे पाठी. विशेष करून महाराजांनी सांग माऊलींनी अज्ञानी माणसाच्या पाठीमागे लागत नाही. नाही बरं नाही. ते महाराज जो ज्ञानी माणूस आहे त्याच्या पाठीमागे लागतात महाराज. मोठ्या मोठ्यांना त्रास दिला त्यांनी. एका वैशंपायन नावाचे गुरु महाराज आणि त्यांचा शिष्य एकच त्याने वैशंपायन गुरुने आपला ग्रंथ लिहिला. पण तो वैशंपायन वाटलं त्यांना सकाळी म्हणे माऊली हे तुमच्या लिहिण्यात मला असं वाटतं चुकलं. तुमचं बलवान इंद्रिय ग्रामो आणि हे महाराज तुम्ही असं लिहिलं की ज्ञानी माणसाला ते त्रास देतात. म्हणे महाराज बलवान इंद्रिय ग्रामो आणि ज्ञानी माणसाला त्रास देता असं तुम्ही लिहिलं. माझ्या मते महाराज हे थोडंसं चूक आहे असं वाटते. ज्ञानी माणसाला काही नाही करत ते. बरोबर आहे ना. महाराज म्हणत गेलं चुकलं शिल्मा मागे घ्यायला नाही. 2-3 दिवस जाऊ दिले महाराज नाही. आणि एक दिवस म्हणत हो मी आज काही घरी नेले. 2-4 दिवस तिकीटेमध्ये जळगावकडे जाणं आहे, लांब जाणं आहे. आणि तिकडून येताना 40 गाव येते. आणि तिथे शिष्य मंडळी आहे. 8-15 दिवस मी तिथेच राहील. तोपर्यंत आता आश्रम सांभाळतो काही हे सगळं पालन करतो. जाऊ का मग जा म्हणे बाबा. बिलकुल ठीक आहे जा. मला सकाळच्या गाडी महाराज गेले. सकाळच्या गाडीला भाऊ सकाळच्या गाडीला गेले. आणि दुपारी अचानक महाराज कोणतं आलं काय महाराज ते वारा उधाण 4 वाजता नसो वारा उधाण आलं. मायने जपून पारपड तो आश्रम त्यांचा उदायला झाला. पण तितक्यात महाराज पाणी सुरू झालं. कडकड तितक्यात त्या गोवानं पाहिलं कोणीतरी आरोशाला बसलेला आहे. कोणीतरी एक सुंदर स्त्री होती. आणि ती आपल्या दरवाजाच्या आरोशाला पाणी लागू नये म्हणून बसलेली होती. माझ्या मी डोकावर पाहिलं. ताई कोण्या गावच्या तुम्ही? मी इकडेच आहे बाबा या खेळावरली. कुठे चालले? मी इकडे चालली होती. पण अचानक कसं हे भरालं. मग कुठे काय त्या कोण्या झाडाखाली वीज जर पडली तर की तो मग काही होऊ नये म्हणून याला आदर्शाला बसले. मग आतमध्ये या ना. नाही बाबा तुमच्या महात्मा लोकांचा आश्रम आहे. काय कसं काय एवढं आम्ही नाही या नाही बाबा नाही तुमच्या आश्रमात कसं काय यावा? महाराज म्हणताय या ना तुम्ही बसा कसं काय आम्ही म्हणून नाही चाललं नाही. साई साहेब आल्या. मग महाराज तुमचं लगेच नाही तुमचं लगेच बरं साई म्हणे नाही बुवा. महाराज म्हणून मनातली राहायचं. मग माझ्याशी लग्न करता तुम्ही लग्न करता वा वा. मग माझ्या वडिलाकडे या तुम्ही मागायला मागणी करायला. कशाला उशीर आजच लग्न करून टाकू मोकळं होऊन जाऊ. महाराज ताई म्हणाले काही हरकत नाही पाणी पोट कमी झालं उघडलं पाणी. पण ती ताई म्हणे महाराज मला 5 प्रदक्षिणा करायला लागतील तुम्हाला खात्यावर घेऊन. 5 काय म्हणे 11. 5 काय 11 अंड्यावर घेतले त्या ताईला. ये म्हणजे परत तुम्ही महाराज कोण बघे बसरेवाली का महाराज साधू बसले. 2 3 4 5 5वी महाराज प्रदक्षिणा होत आली. पण त्या पण असा हात केला. पाहिलं कोण होतं? सद्गुरू माऊली होत्या. ताई नव्हत्या. एकदम खाली उतरलं आणि पाय धरले. महाराज तुम्ही खांद्यावर माझ्या कधी आले? मी कशाला गेलो कुठे? मी इथेच होतो. तुझी गंमत पाहत होतो. मला एक चुकलं हे मला तू सांगितलं की दुरुस्त करण्यासाठी तुला विचारत होतो. काय महाराज साधूला सुद्धा ते बलवान इंद्रिय ग्रामो
अपि गच्छति कोणाला महाराज विद्वान समपि गच्छति विद्वानाला सुद्धा ते आकर्षण करतात कधी लोक मग तुम्ही काय म्हणाले अपि गच्छति नापि गच्छति असं तुम्ही बोलले ना म्हणजे नाही म्हणे बाबा पाय पडला आणि बाबा तुम्ही जायचेच बरं म्हणजे मोठ्या मोठ्याला म्हणून अशा कल्पना मनात येऊच नाही साधूच्या मनात काय कल्पनेची बाधा न हो कोणी काय ही सर्व संत मंडळी कल्पना आहेत ना महाराज या कल्पना नसत नसाय जेणेकरून महाराज परमात्म्याची अंतराळ पडेल अशा कल्पना काय करायच्या म्हणून नामदेव महाराजांनी गोरबा काकाच्या मुलाला आशीर्वाद दिला कल्पनेची बाधा न हो कोणी कर ही संत मंडळी सुखी होतो इतकंच नाही तर तिसऱ्या चरणात महाराज सांगतात अहंकाराचा वारा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी माझ्या विष्णुदासांना माझ्या भाविकांना अहंकाराचा वारा सुद्धा लागू नये वारा लागणं म्हणजे गंमत नाही महाराज शेजाऱ्या माणसाला वारा लागला की हातीच नाही लागत बरोबर आहे ना बरोबर आहे ना तुम्ही अनुभव घेता ना लय समजून सांगलं तुमचे पोरगेले ते काही घडले हो त्याला की बाहेरचा वारा लागला तुमचा बाहेरचा म्हणजे सगळे शेताला पाहिजे आता तो कांदा खाते काय खाते कांदा खाते पण कधी खाते ज्या दिवशी जिंकला त्या दिवशी खाते जिंकला कोणी कधी जिंकतो पण कधी खाते जिंकला की पैसे भेटतात पैसे भेटले की पण घरात जाते